तर अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हॅलो, विनंती आहे पंच. मी ओमकार दांडे यांना विनंती करतोय, जर ग्राउंडवर या, पॅव्हिलियन मध्ये या थर्ड अंपायर साठी. शिवगल्ली ब संघ आपण सराव बंद करायचा आणि लवकरात लवकर इथे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लगेचच इथे मॅचला सुरुवात केली जाईल. सलामी वीर इथे मैदानामध्ये उपस्थित झालेत अथवा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला दरम्यान लवकरात लवकर इथे सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला सामन्याला वेग आणावा. आपल्याला मॅच पाहायला जावेल. शिवगल्ली ब बनाम बाजार गल्ली. कोण आहे? तर या सामन्याचे तिसरे पंच असतील मुद्दू. पंचांनी सामन्याला गती आणावी. पंच टाइमाचं बंधन असेल ते आपण तो आउटचा सांगताना नियम. फलंदाज बाद झाल्यावर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये ओके. दरम्यान मॅचला इथे सुरुवात होते. स्ट्राइकिंग एंड वरती अमर गोलंदाजी मार करून सज्ज झालाय जिग्नेश. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठेचे रक्त, आम्ही फक्त नि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी. एक मिनिट, प्लेयर मोजा जरा, प्लेयर मोजा. फिल्डिंगला प्लेयर मोजा किती आहेत. दरम्यान मॅच इथे ऑन आपल्याला पाहायला गावेल. मी मराठी समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडला जातोय. स्ट्राइकिंग एंड वरती असेल एखादा फलंदाज अमर. नॉन स्ट्राइकिंग एंड वरती राकेश गोलंदाजी मार करून जिग्नेशला आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये काही नियम असतील, त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे. जेव्हा पण कोणताही फलंदाज इथे आउट होतो तो फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पडायच्या अगोदर एक नवीन फलंदाज हा ग्राउंड मध्ये येणं गरजेचं आहे. तसेच एसटी रक्षकाने त्या ब्लॅक स्क्रीनला पकडल्यानंतर कॅच घेतली तरी आउट आहे. आणि नक्कीच षटकार लाईन वरती जे वॉल आपल्याला पाहायला गावेल त्याला चिकटून जरी कॅच घेतली तरी तो फलंदाज इथे बाद दिला जाईल. आणि नो बॉल होता, नो बॉल वरती पुरेपूर फायदा पाहायला गावला नाही. आणि यानंतर सुरेख चेंडू आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये पडलेला हा चेंडू यॉर्करलेचा चेंडू होता. फलंदाजाला काही ते चेंडू समजलं नसेल. जिग्नेशच्या माध्यमातून आपला हातून गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक संघाचं श्री गणेश एका धाव्याने होताना पाहायला गावले. शानदार बहारदार गोलंदाजी यावेळेला जिग्नेशच्या माध्यमातून पाहतोय. आणि यावेळेला पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. कॅच मिस झाली आहे. कॅच इथे सुटली आहे. आणि नक्कीच संधी मिळाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नसेल ते क्षेत्ररक्षकाला. तेजस होता तिथे तैनात. तेजसच्या माध्यमातून थोडासा मिसफिल्ड आणि अगदी नक्कीच त्यानंतर फील्ड केला जातोय चेंडूला.
पण नक्कीच या दोन्ही संघांमध्ये सर्वात एक्सपिरियन्स प्लेयर यावेळेला आपल्याला पाहायला गावला, परंतु यावेळेला शानदार कॅच आहे, अफलातून कॅच. फलंदाज आला होता परंतु यावेळेला फलंदाज चाललाय डगआउट मध्ये परतेल. खंदा फलंदाज, मातंबर फलंदाज अमर. अमरच्या नावाचं लागला कलम. षटकार चौकारांची आतषबाजी मारणारा अमर ते डगआउट मध्ये परतेल. डीजे आउट प्लेअर बाहेर येऊ शकतोय. आउट झालेला फलंदाज बाहेर पडू शकतो. आता मात्र नवीन फलंदाज जसा एंटर झाला ग्राउंड मध्ये तसा 38 सर्कल मधून जो आउट झालेला खेळाडू आहे तो बाहेर पडू शकतो. याच दरम्यान पुन्हा एकदा मॅच खेळवला. मॅचला ते सुरुवात होते. हाय व्होल्टेज मॅच आहे, रोमांचक मॅच आपल्याला पाहायला गावेल. शानदार बहारदार मॅच यावेळेला आपल्याला पाहायला गावते. शिव गल्ली, बबनाम, बाजार गल्ली, कचाकच भरलेलं हे वर्सोवाचं स्टेडियम आपण पाहतोय. वेसाव शिवकर कोली समाज ट्रस्ट आयोजित श्री सीना महादेव मंदिर अमृत महोत्सव निमित्त आयोजित अमृत प्रीमियर लीग आपल्याला पाहायला गावतं. शानदार बहारदार खेळी इथे केली जाते. या सामन्यांमध्ये शिव गल्ली, बबनाम, बाजार गल्ली संघ. जिग्नेशाचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताही हलकासा संपर्क पाहायला गावला नसेल. आणि यावेळेला नक्कीच याच गोलंदाजासाठी ओळखला जातो तो जिग्नेशाला. अफलातून गोलंदाज आहे. शानदार बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून केली जाते आणि कोणतीही संधी मोठे प्रहार करण्याची इथे देत नसेल तो जिग्नेश. या पुढचा चेंडू अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या 2 चेंडूचा कशा प्रकारे मारा केला जाईल. यावेळेला सुंदर फटका ड्राईव्ह केलाय. अगदी सिंगल बेटीला मिडॉनच्या दिशेने खेळलेला फटका फील्ड केला जातोय आणि एका धाव्याने नक्कीच समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलत चालली आहे, पोहोचली आहे तब्बल 4 या आकड्यावरती. या पॉवर प्ले मधला अंतिम चेंडू आहे. कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. पुरेपूर फायदा घेतला नसेल अगदी पॉवर प्ले मध्ये. खूप सुंदर गोलंदाजी जिग्नेशच्या माध्यमातून पाहायला गावली आहे. जिग्नेशाचा पुढचा चेंडू आणि याही वेळेला सुंदर फटका आहे, परंतु थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी सिंगल भेटेल. पुन्हा एकदा सिंगल सोबत स्कोर का 8 चेंज होईल आणि पोहोचेल तब्बल पहिल्या षटकाच्या अखेरीस. 5 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 1 ओव्हर. तुमचा टाइम पण चालू आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कून सज्ज झालाय द वंडर बॉय ऑफ वर्सोवा जयेश धाकले. यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. एक उत्तुंग असा उंच कतका खेळाडी यावेळेला जयेश धाकले गोलंदाजी मार्क करून सज्ज. यावेळेला कशा प्रकारे मारा करेल पाहूया. ऑलराऊंडर आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, उडवलाय, परंतु किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. फील्ड केला जाईल, त्यानंतर अगदी थ्रो केला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला गावते ती जयेशच्या माध्यमातून. स्ट्राइक एंड वरती आपण विघ्नेशला पाहतोय. यावेळेला पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, फील्ड केला जातोय.
मिड ऑफच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक असेल तिथे तैनात फील्ड केला जाईल आणि अगदी त्यानंतर नक्कीच एकच धाव इथे खर्च केली जाते. एक धावांनी इथे मात्र वाढ केली जाते. कोणताही मोठा प्रहार करण्याची संधी इथे मला वाटतं हा जयेश देत नसेल फलंदाजांना. अचूक टप्पा आहे, अचूक लेंथ आहे, रिदम मध्ये गोलंदाजी केली जाते जयेशच्या माध्यमातून. आणि यावेळेला पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, याही वेळेला सुरेख चेंडू आहे, परंतु पंच थोडेसे इथे दंडित करताना पाहायला गावलेत. नियम क्रमांक 22 इथे मोडला जाईल. या अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन इथे जोडले जात आहेत. बघतोय जिलेबिया मागताय भजी असा चेंडू होता. अगदी वाईट थोडासा टर्न घेतलेला हा चेंडू आणि अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन इथे जोडले जात आहेत. त्यानंतर पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, झेल झाला असता परंतु इथे गडबडलाय, इथे गडबडलाय. क्षेत्ररक्षक थोडासा इथे मात्र थोडासा गडबड झाला पाहायला गावला. क्षेत्ररक्षक अफलातून चेंडू होता, बॅटची कडा लागली होती, हलकासा कट पाहायला गावला होता, अप्पर एज लागलेली होती ती बॅटची आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता परंतु थोडासा मिसफिट. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं जाणार का पाहूया. जयेश यावेळेला जयेश ढाकले. पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे, कट केलाय, लोअर बॅट लागली, अगदी बॅकयार्डच्या दिशेने खेळलेला हा चेंडू एक सिंगल भेटेल. या सिंगलने स्कोर कार्ड चेंज होईल आणि पुन्हा एकदा पोहोचेल तब्बल 9 आकड्यावरती 9 रन्स आपल्याला पाहायला गावतात. शेवटचा चेंडू आहे या षटकामधला, कशा प्रकारे ते मारा केला जाईल. एका चेंडूचा खेळ शेष या षटकामधला. जयेश वंडर बॉय ऑफ वर्सोवा ज्याच्यामध्ये क्षमता आहे, एक ऑलराऊंडर प्लेयर यावेळेला. आणि नंतर पुन्हा एकदा सुरेख फटका आहे आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि अगदी म्हटलं जातं ना की नशीब धोंडू त्याला काय करणार इथे पांडू. नशीब धोंडू निघालाय क्षेत्ररक्षकाचं आणि अफलातून फटका होता, सिंपल झेल होता, हातामधून झेल निसटला आणि त्यानंतर अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. तितक्यामध्ये नक्कीच इथे एक धावा इथे जोडली जाईल. एका धावाने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल आणि नक्कीच हा सामना 5च्या रन रेटने चालताना पाहायला गावलाय. 5च्या सरासरीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला गावेल. धावसंख्या पोचली तब्बल 1/0-10 या आकड्यावरती. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 10. नक्कीच तिसरं षटक घेऊन आलाय वैती कोडला. पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं यश आलाय. यश प्राप्त करणार का आपल्या संघासाठी यश, या पाहणं रंजक असेल. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. सामना थोडासा संत गतीने चाललेला आपल्याला पाहायला गावेल. अजूनपर्यंत मॅच मध्ये रोमांच आला नाहीये. रोमांच जेव्हा जेव्हा मोठे प्रहार, मोठे विकेट आपल्याला पाहायला गावतील आणि त्याचंच काम हे आपले खेळाडू आपल्याला पाहायला गावतात. यावेळेला पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज यावेळेला विघ्नेश असेल. विघ्नेशच्या माध्यमातून कोणती मोठी प्रहार पाहायला गावतील का पाहूया. यश असेल गोलंदाजी मार्कून सज्ज, नवदूत खेळाडू आहे यश. यावेळेला सुरेख चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे परंतु पंचांचा सिग्नल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा इथे जोडले जात आहेत. पंच दंडित करताना पाहायला गावलेत. सुरेख चेंडू होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क तिथे पाहायला गावला नव्हता परंतु तिथे व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित केला जातोय. आणि त्यानंतर पुढचा चेंडू आहे. यावेळेला पुन्हा एकदा दंडित केलं जाते. बाहुबलीमध्ये टप्पा आणि गोलंदाजीमध्ये टप्पा अगदी गरजेचा असतो. टप्पा खोदून आणायचा आहे आणि इथे दाखवून द्यायचं आहे कि तू शेर आहेस तर मी सुद्धा सवा शेर है. जले पे नमक छिड़कने का काम ये गोलंदाज यश करते हुए हमने देखने मिल रहा है इस बार. ओव्हर की अगली गेंद लेके यावेळेला सुरेख कटवलाय, स्वतः फॉलो थ्रो करतोय. अफलातून क्षेत्ररक्षण आहे, अफलातून डाईव्ह तिथे स्वतः फॉलो थ्रो करत यशच्या माध्यमातून पाहायला गावले आहे. आणि शानदार बहारदार खेळीसाठीच ओळखला जातो हा यश. आणि नक्कीच म्हटलं जातं ना की शाखे रहेंगे तो फूल और पत्ते भी आएंगे, अगर दिन बुरे है तो अच्छे भी आएंगे. आज दिवस कोणाचे वाईट कोणाचे चांगले येणार या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गमणार आहे. आणि यावेळेला सुरेख फटका आहे, सजवलाय, अगदी फील्ड केला जाईल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक आलाय, अगदी फील्ड केल्यानंतर थ्रो केलाय चेंडूला. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 13 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे. यशच्या खांद्यावरती जबाबदारी. अजूनपर्यंत कोणती आक्रमक पारी आपल्याला पाहायला गावली नसेल. आक्रमक मॅच आहे परंतु आक्रमक पारी आपल्याला पाहायला गावली नाहीये कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळेला अगदी रोखून धरलंय ते फलंदाजांना.
कचाकच भरलेले मैदान आपण पाहू शकतो. प्रत्येक पॉइंट वरती प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना पाहायला गवलेत. परंतु थोडासा धीम्या गतीने चाललेला हा सामना कुठेतरी टर्न ऑन व्हायला थोडासा वेळ लागेल मला वाटतं. या स्थिती मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू फेड केला जाईल, त्यानंतर थ्रो केला जातोय आणि अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो. सिंगल जोडला जातोय. एका धाव्याने नक्कीच भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. थोडासा इथे मात्र स्पीड अप घेणं गरजेचं आहे. आणि यावेळेला सुंदर फटका आहे, अफलातून फटका आहे. चेंडू सरळ चाललाय वन बाउंस फिल्डरच्या डोक्यावर. पुढचा चेंडू फ्लातून चेंडू होता आणि यावेळेला नक्कीच सिंगल. षटक क्रमांक मला ह्याच्यानंतर होणारा सामना डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब. तर दोन्ही संघाच्या कर्णधारकाने पॅव्हिलियनशी संपर्क साधावा. धावसंख्या बघता बघता 3 षटकांच्या अखेरीस पोहोचली आहे. तब्बल 2/20 या आकड्यावरती. नक्कीच फ्लातून मॅच चालू आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. तब्बल 17व्या चेंडू वरती चौकार आलाय. पाण्याची सोय करावी या सामन्यामध्ये. आणि नक्कीच तब्बल 12 मिनिट मध्ये 3 ओव्हर नक्कीच इथे समाप्त झाले. ते शिवगल्ली ब संघाच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी आहे. ताबडतोड गोलंदाजी केली जाते. अफलातून माइंडसेटने इथे खेळताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला गवत असतील. थोडासा धीमे गतीचा इथे फलंदाजांचा प्रयत्न पाहायला गवलाय. शानदार बहारदार खेळी करावी लागेल. एक हाय व्होल्टेज मॅच आहे. या मॅच मध्ये जर विजय करायचा असेल तर शिवगल्ली सारखा मोठ्या संघाला इथे मातंबर संघाला इथे मात्र पराभूत करावं लागेल. यस पुन्हा एकदा उडवायचा केला होता विचार. लोअर बॅट लागली आहे. अगदी स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका फील्ड केला जातोय. त्यानंतर थ्रो केला जाईल. रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. काय होणार काय बिघडणार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गमणार. धावसंख्या झालाय तब्बल 22 धावा. 22 रन्स आपल्याला पाहायला गवतोय स्कोर कार्ड वरती. वैयक्तिक ओढतलं दुसरं आणि या वेळेला दांडी 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 गोल. अफलातून चेंडू होता. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि प्रॉपर यॉर्कर तिथे टाकला गेला होता. सतीक यॉर्कर. चांदो मामा भागलास का? आणि तू हा जिग्नेशने चेंडू टाकलेला पाहिलास का? अफलातून चेंडू आहे. कम ऑन डीजे वाजव दणका. भर उन्हात ची कामगिरी पाहतात प्रशांत चिखले व प्रदीप आंबेकर. त्यांचे आमच्या ट्रस्ट तर्फे हार्दिक आभार. आजचे जे कॉमेंटेटर आहेत खास रत्नागिरीवर इकडे आलेले आहेत. त्यांचं नाव ते स्वतः बोलतील. बघूया काय तुमचं नाव सांगा जरा. चिन्मय साखरकर. चिन्मय भाऊ इकडे आले व त्यांचे समालोचन अतिशय चांगले आहेत. पुढचा चेंडू आणि यानंतर पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. अगदी कटवायचा केला होता विचारा. बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर थ्रो केला जातोय. पाहूया इथे काय घडणार काय बिघडणार. यावेळेला मिसफिल्ड आहे. तब्बल या चेंडूवरती एकूण 3 धावा जोडले जातील. यस 3 धावा महागडे ठरू शकतात. यावेळेला 3 धावा कुठेतरी महागडे ठरू शकतात. आणि नक्कीच कमबॅक करावं लागेल. अफलातून मॅच चालू आहे. फलंदाज इथे कमबॅक करताना पाहायला गवले. एक स्टायलिश प्लेयर आपल्याला पाहायला गावतो स्ट्राईक एंड वरती. सरोज असेल
सरोजच्या माध्यमातून कोणता दमखम दाखवला जाणार का? बाहुबली फलंदाज आहे, जी हा इस टाइम कटवलाय, अलगत खेळलेला हा फटका, सॉफ्ट हँडने गाव कॉर्नर खेळलेला फटका आहे. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. यस, फील्ड केला जाईल आणि त्यानंतर थ्रो केला जातोय. 2 धावा मला वाटते ते वसूल केले जातील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 रन्स आपल्याला पाहायला गावतोय. शानदार बहारदार खेळ यावेळेला आपल्याला पाहायला गावली आहे. हेच गोलंदाजी मार करून जिग्नेशला आपण पाहतोय, त्याच्या माध्यमातून फ्लातून गोलंदाजी, ताबडतोड गोलंदाजी केली जाते. ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय, शस्त्रांचा वापर केला जातोय, कारण समोर एक स्टायलिश प्लेयर सरोज यावेळेला आपलातून फटकाय, उडवलाय चेंडूला आणि नक्कीच बघता भजी मागता वडे आणि कॅच घेतलाय खडे खडे. जी हा, आपलातून कॅच आहे. कम ऑन डीजे. आणि नक्कीच तब्बल 3 विकेट स्वतः कर्णधार जिग्नेशच्या माध्यमातून इथे काढली गेली आहेत. अफलातून गोलंदाजी आहे, प्रॉपर लेंथ होती, प्रॉपर लाईन वरती गोलंदाजी केली गेली होती आणि त्याच्या माध्यमातून दमखम आगाज अंजाम आपल्याला पाहायला गवला. नक्कीच अफलातून गोलंदाजी. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय वैयक्तिक कोडला पहिल्या संघाच्या वतीने, अगदी सॉरी वैयक्तिक दुसरं आहे. जिग्नेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार करून. अंतिम चेंडू घेऊन सज्ज जिग्नेश यावेळेला हलक्या रीतीने कटवलाय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. मिड ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, त्यानंतर थ्रो केला जाईल. एक मला वाटतं सिंगल जोडली जाईल. या सिंगलने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल आणि धावसंख्या पोहोचेल तब्बल 4 षटकांच्या अखेरीस. यानंतरचा सामना असेल डुंगरीकर स्पोर्ट्स क्लब वर्सेस मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हिलियनशी संपर्क साधावा. आणि नक्की हेच कर्णधाराचं मोठं योगदान या संघासाठी पाहायला गावलंय. तब्बल त्याने 3 विकेट घेऊन 13 धावा फक्त खर्च केल्यात. तोच म्हणजे आपला सर्वांचा लाकडा लाडका जिग्नेश. अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला गावली. 13 धावा खर्च केलेल्या, 3 विकेट त्याने आपल्या नावावरती कमवल्यात आणि यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय. वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघाच्या वतीने नक्कीच 5 षटक घेऊन जयेश आलाय. जयेश धाकले यावेळेला गोलंदाजी मार करून सज्ज. अफलातून चेंडू होता, हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार. सॉफ्ट हँड खेळलेला फटका, अगदी फील्ड केला जाईल चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. नक्कीच अजूनपर्यंत हानामारी आपल्याला पाहायला गावली नाही. लफड्याचं षटक अजूनही बाकी आहे, तो म्हणजे अंतिम षटक. झिंगाट होणार, अगदी झिंगाट करून जाणार कोणता संघ पाहूया या अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला गावेल. परंतु आता 5वं षटक चालू आहे आणि यावेळेला स्टँड अप डिलिव्हरी आहे, परंतु कॅच विन द मॅचेस असं मी ऐकलंय. परंतु यावेळेला कॅचने धमाल केली आहे. धमाल का कमाल कॅचचा. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची, अशी बाराना वंदाची. हॅलो डोंगरिवली स्पोर्ट्स क्लब व मांडविली स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधाराला विनंती करतो समालोचक कक्षाजवळ यावे टॉसअपसाठी. ही इनिंग संपल्यास त्वरित टॉसअप होणार आहे. आपल्या टॉसअपसाठी कॅप्टनला गणवेश घालावा लागतो. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की टॉसअप जवळ यावे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. नवीन बॅटर आपल्याला पाहायला गावतोय. सतीश यालाय, गोलंदाजी मार करून सज्ज झालाय जयेश याचा पुढचा चेंडू सतीशसाठी प्रॉपर लाईन होती, बेट झालाय. बायच्या स्वरूपामध्ये मला वाटतं एक सिंगल जोडली झाली का धाव्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. हा धावसंख्या पोहोचेल तब्बल 30 या आकड्यावरती. 3 वर 0, 30 धावा.
पाचवं षटक चालू असताना जयेश धाकलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आहे, बॅटची कडा लागली आणि चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी सिंगल साठी. एक एक सिंगल इथे जोडला जातोय आणि एक एक सिंगल पण महत्वाचे असतात. यावेळेला आपल्याला पाहायला गावलंय, कष्ट केले जात आहेत, त्या कष्टांचं फळ इथे नक्कीच फलंदाजांना गोलंदाजांना होताना पाहायला गावलंय. अजून या षटकामधल्या तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. 2 चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. याही वेळेला सुरेख चेंडू आहे, परंतु पंचांचा सिग्नल इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा इथे जोडले जात आहेत. या अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये नक्कीच स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. नियम क्रमांक 22 इथे मोडला गेलाय आणि नियम क्रमांक 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे जोडली जाईल. थोडस कमबॅक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथे करणं गरजेचं आहे. जयेश धाकले पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक एंडवरती सतीश आणि यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल, नो बॉल आहे. फ्री हिटचा इशारा आपल्याला पाहायला गावलाय. नक्कीच नो बॉल फेकला जातोय. आणि यावेळेला सुंदर फटका आहे, अफलातून फटका आहे. फ्री हिटचा चेंडू आणि मिस झालाय. जेल किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. यावेळेला अफलातून चेंडू पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला गावली आणि चोरट्या धावांमध्ये ते भर पडली जाते. या चेंडूवरती नक्कीच 3 धावा इथे जोडले जातील. 3 धावा खूपच महागडे ठरू शकतात इथे भावा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 रन, 36 रन्स आपल्याला पाहायला गावतील. ह्याच्या नंतरच्या सामन्याची नाणेफेकी करतील अनिल भांजी आणि त्यानंतर सुंदर फटका खेळलाय. पुन्हा एकदा झेल होण्याची संधी. यस, 1 रुपयाचं टमटम, चिंटपाक डमडम. क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 36 रन, 36 धावा आहे. 36 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि अफलातून मॅच चालू आहे. अफलातून कामगिरी यावेळेला शिवगल्ली बस संघाच्या माध्यमातून पाहायला गावली आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. रोखून ठेवलंय, पुरेपूर रोखून ठेवलंय बाजार गल्ली संघाला. अजूनही क्षमता आहे बाजार गल्ली संघामध्ये. यानंतर पुढचा सामना असेल डोंगरी गल्ली वर्सेस मांडवी गल्ली. तर डोंगरी गल्लीचे कर्णधार इकडे आलेले आहेत. तर मांडवी गल्ली संघाला विनंती करतोय पॅवलीमध्ये यावे. पंच सामन्याला गती आणावी. नक्कीच जयेशच्या माध्यमातून सुद्धा सुंदर गोलंदाजी तिथे पाहायला गावली होती. तब्बल त्याच्या माध्यमातून 2 विकेटचे पतन आपल्या संघासाठी पाहायला गावले आणि तब्बल 13 धावा त्याच्याही माध्यमातून खर्च केले गेले होते. गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय विशाल आलाय. वैतिकवडला पहिलं संघाच्या वतीने नक्कीच अंतिम षटक असेल. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, लफड्याचा षटक आहे आणि लफड्याच्या षटकामध्ये कोणता संघ इथे झिंगाट करून जाणार पाहूया. झिंग 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 झिंगाट यावेळेला कोणता संघ करतो पाहूया. गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय विशाल असेल. स्ट्राइक एंडवरती खंदा फलंदाज जतीन आलाय. जतीनच्या माध्यमातून दमखम दाखवलं जाणार का? सुरेख चेंडू आहे, टप्पा घेतल्यानंतर अगदी नक्कीच इथे नक्कीच आता एकच धावा इथे जोडली जाईल.
आता मात्र स्ट्राईक एंडवरती जतीनला आपण पाहतोय हलक्या रीतीने कटवलेला फटका गल्लीच्या दिशेने खेळलाय आणि नक्कीच इथे मात्र एक धाव वसूल होईल मला वाटतं. आणि यानंतर पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. सुंदर फटका चोरटी धाव घेतली आणि त्यानंतर किती धाव आहे ते वसूल केले जातील पाहूया. चीताच्या चपलाईने जगवारच्या स्पीडने इथे मात्र नक्कीच स्पीड मध्ये आपल्याला धाव घेताना पाहायला गावले दोन्ही फलंदाज. अगदी धावसंख्या झटपट वेगानं बदलत चालली आहे. स्कोर कार्ड वरती स्कोर लागलाय 40 धावा 40 रन्स आपल्याला पाहायला गावतोय. शानदार बहारदार खेळी केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज तैनात विशाल गोलंदाजी मार करून सज्ज आहे आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे अफलातून चेंडू आहे. कोणती संधी देत नसेल विशाल फलंदाजाला. मोठे प्रहार इथे करावे लागतील परंतु असफल ठरतो इथे मात्र फलंदाज. अजून या षटकामधले शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तैनात आणि या हिवळला सुरेख चेंडू परंतु रनिंग बिटवीनचा ताळमेळ मला वाटतं यावेळेला विकेटचं पतन होतंय. डगआउटमध्ये परतील फलंदाज. रनआउटच्या रूपामध्ये इथे फलंदाज डगआउटमध्ये परतताना पाहायला गेलो आणि बॅटर मैदानामध्ये येईल. दोन कर्णधार इकडे आलेले आहेत. तर अनिल भांजी नाखवा मंडळचे माजी अध्यक्ष. नक्कीच नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला गावतील तेजस फोका. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर फटका आहे कव्हरच्या दिशेकडे पकडला जातो झेल. केली नसेल चूक पकडलाय झेल आणि ते संपलाय फलंदाजाचा खेळ. कमांडी झेल तब तक छोड़ेंगे. हेलो 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 वेसावा मांडवी गली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र मासली कुठे असतील त्याने आमच्या पॅव्हेलिंग मध्ये येण्याची कृपा करावी. तसेच बाजार गल्लीचे अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा आमच्या पॅव्हेलिंग मध्ये येण्याची कृपा करावी. वैभव कालते कुठे असतील त्यांनी आमच्या पॅव्हेलिंग मध्ये येण्याची कृपा करावी. नक्कीच हाणामारीच्या षटकामध्ये फक्त डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब आणि मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबमध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे आणि तो आमचे नाकवा मंडळचे माजी अध्यक्ष अनिल भांजे यांच्या हस्ते होणार आहे. डोंगरी गल्ली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. डोंगरी गल्ली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तर आमच्या ह्या सामन्याच्या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द सांगावे. धन्यवाद. शिवकर कोली समाज ट्रस्ट यांनी भव्य दिव्य टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल डोंगरीकर स्पोर्ट्स गेली 2 महिने आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट
मी माझ्या मांडवी गली कोली जमात संस्थेच्या वतीने व मांडवी गली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. ही टुर्नामेंट अशीच चांगल्याप्रमाणे पार पडो हीच सिनेमादेवच्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. मांडवी गली तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव बाजार गली बाजार गली तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव गालते यांचे आम्ही वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्ट सहर्ष स्वागत करीत आहे. वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्ट श्री सिनेमादेव मंदिर अमृत महोत्सव निमित्त आयोजित आंतर वर्सोवा क्रिकेट सामने सर्व खेळाडू व क्रिकेट प्रेमींचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यूट्यूबच्या मार्फत जे पण सामने बघत आहेत त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. बाजार गली तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव कालते यांचा सत्कार करतील नरेश माले. वर्ष आपले श्री साई स्पोर्ट्स क्लबचे माजी खेळाडू नवीन कॅमेरामॅन लाभलेला आहे आम्हाला. आभार आहे वैभव. एकेचाळीस धावांचा पाठलाग खरेच स्ट्राईक एंडवरती असेल नक्कीच थर्व होता आणि अफलातून त्याच्या माध्यमातून खेळ करायचा केला गेला होता विचार, परंतु एक चोरटी धाव घेतली जाते. एका धाव्याने मला वाटते ते भर पडली जाईल. बाईकच्या स्वरूपामध्ये नक्कीच एकच धावी ते जोडली जाईल आणि नक्कीच संघाचा खाता इथे खुलताना पाहायला गावलाय. संघाचा श्री गणेश इथे होताना पाहायला गावलाय एका धाव्याने. तब्बल 41 धावांचा पाठलाग करायचा स्ट्राईक एंड वरती सज्ज असेल. आता मात्र ध्रुव गोलंदाजी मार करून आपण पाहतोय अमर आलाय. वैयक्तिक ओढतला पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक. पंचांचा राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल ध्रुव खेळण्यासाठी तयार. ध्रुव यासाठी पुढचा चेंडू. अमर याचा फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला जाईल का? नाही, इथे नाही, गडबडवून टाकलाय. घुटना टेक तमाशा देख फटका सजवला होता, परंतु त्यावरती ते तमाशा करून दाखवलाय ते म्हणजे
दुसरी सिक्सर मारली तरी पण दुसरे 500 मिळतील, 1000 मिळतील, 1000 पंकजकडनं. आणि नक्कीच पुन्हा एकदा कॅश प्राइज ऑन आहे प्रत्येक षटकारासाठी. यश चहावाल्यासाठी परिमल चहावालाच्या माध्यमातून अगदी 500 ची कॅश प्राइज ऑन आहे. आणि तसेच पंकज चहावाला यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑन आहे. आणि नक्कीच पंकज चावला यांचा सुपुत्र यावेळेला मैदानामध्ये यश चावला आपल्याला पाहायला गावत असेल. आणि पहिल्या चेंडूवरती आला, स्वॅग दाखवला आणि आपल्या पहिल्या चेंडूवरती ते षटकार वसूल करून गेलाय. आणि दमखम दाखवणारा फटका यश चावलाच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अमर असेल. अमर याचा पुढचा चेंडू. अजून या षटकामधल्या 2 चेंडूचा खेळ शेष बाकी. धावसंख्या पोहोचली आहे 7 रन्स वरती. यश असेल स्ट्राईक एंड वरती. याही वेळेला उडवायचा केला होता विचार, परंतु चेंडू निसटलाय चेंडू. झेल असा मोठा मोहरा इथे डगआउट मध्ये परतता वाचलाय. एक मोठं जीवदान म्हणावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा जीवदान गावतो तेव्हा मात्र अगदी फलंदाजाचा आत्मविश्वास या खालच्या टोकापासून उंच या वरच्या टोकापर्यंत जातो. तो फलंदाज आता दमखम दाखवणार का या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. आणि नक्कीच कॅश प्राइज ऑन आहे ते म्हणजे नक्कीच यश चावल्यावरती प्रत्येक हॅलो 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 लाईन बंद आहे. हॅलो 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 पंचांना विनंती आहे की सामन्याला गती आणावी. पंचाला विनंती आहे की सामन्याला गती आणावी. पहिल्या षटकाच्या अखेरीचा धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 10 आपल्याला पाहायला गावते. आणि नक्कीच यश चावल्यासाठी इथे कॅश प्राइज ऑन आहेत. प्रत्येक षटकारासाठी परिमल चावलाच्या माध्यमातून नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे. आणि त्याचसोबत पंकज चावला त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे. आणि यावेळेला अपील केली जाते अपील उचलून धरली आहे. आणि अगदी नक्कीच पंचांचा एक हात उंच विकेटचं पतन. मातंबर खेळाडू यश
भेटली का पाणी बॉटल? आणि नक्कीच यावेळेला स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय तेजस चावला. एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे, अष्टपैलू खेळाडू इथे पाहायला गावत असेल. तेजस चावला मॅन फ्रॉम शिवगल्ली वर्सोवा, आणि वर्सोवाचा सुपरस्टार वंडर बॉय वर्सोवा यावेळेला आपल्याला पाहायला गावेल. तेजस चावला स्ट्राईक एंड वरती सज्ज, गोलंदाजी मार करून सज्ज झालाय. सरोज एक स्टायलिश प्लेयर यावेळेला गोलंदाजी मार्क वरती. सरोज फ्लातून चेंडू होता, पहिला चेंडू अगदी प्रॉपर गुड लेंथ वरती टाकलेला हा चेंडू होता. आणि त्यानंतर बायच्या स्वरूपामध्ये, नक्कीच बॅटच्या स्वरूपामध्ये, यस बॅटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. फ्लातून इथे गोलंदाजी पाहायला गावते सरोजच्या माध्यमातून, आणि मोठे फटके करायचा केला जातोय विचार, परंतु बॅटच्या हलकीशी कट लागली आणि त्यानंतर एक सिंगल जोडला जाईल. एक मोठी मॅच आहे, या मोठ्या मॅच मध्ये इथे दमखम दाखवणं गरजेचं आहे, कष्ट करणं गरजेचं आहे. काय होणार, काय बिघडणार आहे येणाऱ्या काळामध्येच आपल्याला पाहायला गावणार. कचाकच भरलं यावेळेला मैदान प्रेक्षकांनी, आणि प्रत्येक प्रेक्षक आनंद घेताना पाहायला गावलेत. यावेळेला इनसाइड होईन, विकेटचं पतन सरळ जाईल एष्ट्या उद्ध्वस्त करत चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला गावला. भैरवी घालणारा हा चेंडू होता, प्रॉपर चेंडू टाकला गेला होता, रिदम मध्ये चेंडू आला नाही. आणि यावेळेला नक्कीच न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला गावेल. केतन पाटील आलाय. नक्कीच मॅच हाय व्होल्टेज आहे, आपण पाहतोय शिवगल्ली बबनाम बाजार गल्ली दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आपल्याला पाहायला गावत असेल. शानदार मॅच आहे, आणि मॅच मध्ये रोमांच आणण्याचं काम इथे नक्कीच हे दोन्ही संघ करताना पाहायला गावले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्टेबल 11, एकावर एक 11 धावसंख्या आपल्याला पाहायला गावली आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन, यस पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल, आणि त्यासोबत अवांतरच्या स्वरूपामध्ये 1+1 असे 2 धावा. शिवकर कोळी समाज ट्रस्ट जितेंद्र कोंबरे यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्ट जितेंद्र कोंबरे यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा इथे जोडल्या जात आहेत. इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं, आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासा आणि तडीक मॉल. यस पंचांचा सिग्नल, दिस इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. दमकम दाखवायचं असेल, कमबॅक करावं लागेल. हा व्होल्टेज मॅच आहे, यावेळेला सुरेख चेंडू आहे. टप्पा कळल्यानंतर इनस्पिन झालेला हा चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. बॅट घुमवली अलिबागला, चेंडू घुसलाय बैलबागला. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल, तिथे दबाव निर्माण केला जातोय. ज्या प्रकारे कुकरची शिटी वाजते, या मॅचची शिटी कोण वाजवणार पाहूया. हाय व्होल्टेज मॅच आहे, आणि अगदी मॅच तापत चालली आहे, मॅच तापत चालली आहे. उन्हाचा टेम्परेचर वाढत चाललाय, त्या प्रकारे हा मॅचचा टेम्परेचर वाढतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्टॉप 15. सॉरी 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावेल. 14 रन्स. येस पुढचा चेंडू, आणि त्यानंतर सुंदर फटका सजवलाय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. फील्ड केला जातोय, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, आणि त्यानंतर अगदी नक्कीच
एक धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 आपल्याला पाहायला गावेल. शेवटचा चेंडू आहे. या षटकामधला कशा प्रकारे ते मारा करेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती सरोज असेल आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल. पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी पाहायला गावली ती. सरोजच्या माध्यमातून नक्कीच धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल. 16 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 16 रन 16 धावा आपल्याला पाहायला गावतंय. शानदार खेळी, बहारदार खेळी यावेळेला आपल्याला पाहायला गावली आहे. ते अगदी नक्कीच दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून, दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पुरेपूर कष्ट केले जात आहेत, परंतु त्या कष्टांचा फळ इथे नक्की गोलंदाजांना पाहायला गावलाय. हॅलो हॅलो. आपले मंचावर कोंबरे सरांचं आगमन झालेलं आहे, तरी मी त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. धन्यवाद कोंबरे सर. आपल्या विनंतीला मान देऊन तुम्ही वेळोवेळ काढून इथे आलेले आहेत. धन्यवाद. श्री सिन्हा महादेव मंदिर, वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्ट आयोजित श्री सिन्हा महादेव मंदिर अमृत महोत्सव आंतरवर्सोवा क्रिकेट सामने. सर्व वर्सोवा गावातील सर्व क्रीडा शौकीन आणि खेळाडूंचे सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून आपण पाहतोय जतीन आलाय. जतीन आहे अप्रतिम. यावेळेला गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते आणि नक्कीच सलग तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. जतीनच्या खांद्यावरती ते जबाबदारी, कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज केतन पाटील आणि यावेळेला नक्कीच वाईट +1 असे 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. ते पोहोचेल तब्बल 19 या आकड्यावरती. कशा प्रकारे ते मारा केला जाईल. हाय व्होल्टेज मॅच आहे. मॅच मध्ये मजा येतोय. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. जतीन वरती जबाबदारी असेल. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्या. यस, पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. बॅटची कडा लागली आणि याही वेळेला सिंगल. धावसंख्या झटपट वेगानं बदलत चालली आहे. पोहोचेल तब्बल 20 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय तेजस. समीकरण उरलंय 20 चेंडू आणि तब्बल 21 धावांची इथे गरज आहे. 20 चेंडूंवरती 21 धावा. काय होणार इथे भावा. मॅच अजूनही ऑन आहे आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे. पंचांचा सिग्नल. एक धावा इथे जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून गोलंदाजी जतीनच्या माध्यमातून पाहतोय. अजूनपर्यंत कोणताही मोठा प्रहार आला नाही आहे. शिव गल्ली बी संघाच्या माध्यमातून अजूनही चान्स आहे. अजूनही कमबॅक करावं लागेल. प्रयत्न इथे करावे लागतील आणि त्यानंतर कोणता प्रहार इथे केला जातो पाहूया. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे. अफलातून ब्लॉक होलचा चेंडू होता. यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा एकच धावी ते जोडली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून ब्लॉक होलचा चेंडू सतीक यॉर्कर तिथे पाहायला गावला आणि प्रॉपर टायमिंग झाला नसेल त्यावेळेला बॅटचा. सिंगल भेटेल आणि याही वेळेला सुरेख चेंडू आहे. मोठे फटकेबाजी करावी लागेल. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. संत गतीने चाललेला हा सामना पण पाहतोय. याही वेळेला सुरेख चेंडू इथे मात्र बीट होताना पाहायला गावलाय फलंदाज.
षटक क्रमांक 3चा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 22 रन्स. 22 या आकड्यावरती 2 2 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गवलेत. नक्कीच आपण मॅच पाहतोय. शिवगल्ली बबनाम बाजार गल्ली दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने हाय व्होल्टेज मॅच आहे. तब्बल आतापर्यंत 3 षटकांच्या अखेरीस 22 धावा खर्च केले गेलेत. आणि या वेळेला गोलंदाजी मार करून सज्ज झालाय वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघाच्या वतीने नक्कीच चौथं षटक घेऊन सरोज आलाय. एक स्टायलिश प्लेयर आपण पाहतोय. सरोज स्ट्राईक एंड वरती असेल नक्कीच तेजस. आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करून तब्बल 2 गडी गारटताना पाहायला गेले ते सरोजच्या गोलंदाजी मार करून. यावेळेला कोणता चमत्कार करतो का पाहूया. सरोज असेल थोडासा लेट थ्रो पाहायला गावलाय. तितक्यामध्ये नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधान निभावावं लागेल. स्ट्राईक रोटेट होते स्ट्राईक एंड वरती. आता मात्र पाहायला गावेल केतन पाटील मॅन फ्रॉम शिवगल्ली. शिवगल्ली कडून बिलॉंग करणारा हा फलंदाज एखादा फलंदाज आहे. बाहुबली फलंदाज. आणि नक्की चक्क प्रेक्षक बिल्डिंग वरून सुद्धा आपल्याला या सामन्यांचा आनंद घेताना पाहायला गावलेत. प्रत्येक प्रेक्षक हा बिल्डिंग घराघरातून इथे आनंद घेतोय. नक्कीच प्रेक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून मॅच आहे. अफलातून मॅच इथे आपल्याला पाहायला गावेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सरोज. सरोज याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे इथे मारा केला जाईल. केतन पाटील स्ट्राईक एंड वरती मोठा फटका येणार का नाही. इथे पुन्हा एकदा स्टॉप केलंय. फुल स्टॉप लावलंय आणि अगदी नक्की इट्स डॉट बॉल. परंतु यावेळेला नक्कीच किती धावा खर्च केले जातील पाहूया. या सिंगल मला वाटतं जोडली जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. सरोज गोलंदाजी मार करून सज्ज. अफलातून गोलंदाजी ताबडतोड गोलंदाजी आहे आणि दमकम दाखवायचा विचार यावेळेला पाहायला गावलाय सरोजच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 24 या आकड्यावरती 24 रन्स. चौथं षटक चालू आहे. सरोज असेल गोलंदाजी मार्कवरती. त्यानंतर पुढचा चेंडू. यावेळेला पंचांचा सिग्नल काय येतोय पाहूया. यस बायच्या स्वरूपामध्ये मला वाटतं धावा जोडली जातील. एक आणि एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 2/5 25 या आकड्यावरती. समीकरण उरलंय 14 चेंडू आणि तब्बल 16 धाव्यांची ते गरज आहे. 14 चेंडू 16 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. कोणता संघ विजय होणार आणि कोणता संघ इथे पराभव होणार या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. याही वेळेला अफलातून चेंडू आहे. हा क्रिकेटचा डाव आहे. या क्रिकेटच्या डावामध्ये काही कधीही घडू शकतं. कारण असंही म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. इथे कधीही काही घडू शकतं आणि त्याच प्रकारची मॅच आपल्याला पाहायला गावते. मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःला कधी आयुष्यात उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेला विटा सुद्धा सोडत नाही. संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी ते इतिहासच घडला पाहिजे. त्या इतिहासाच्या मार्गावरती कोण चालणार पाहूया. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. अफलातून मॅच चालू आहे. दमकम दाखवायचा विचार पाहायला गावलाय. सरोज होता गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. यस 27 रन्स. लॉस ऑफ 27 रन 27 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 27 चौथ्या षटकाच्या अखेरीस.
नक्की तेजस चावाल्यासाठी कॅश प्राइज इथे ऑन झालंय. तेजस चावाल्यासाठी कॅश प्राइज ऑन पाहायला गावेल. प्रत्येक षटकारासाठी नक्कीच हितेश बांजी यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे ऑन आहे. आणि नक्कीच पंचांना विनंती आहे थोडंसं स्पीड अप घ्यायचंय. फटाफट सामन्याला इथे सुरुवात करायची आहे. कोणताही वेळ न वाया घालवता लवकरात लवकर ते सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघातील नक्कीच संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन आलाय जतीन. जतीन याचा पहिला चेंडू मारा करेल केतन पाटील स्ट्राइक एंड वरती. केतन साठी पहिला चेंडू अफलातून फटका उडवलाय. फील्ड केला जाईल त्यानंतर थ्रो केला जातोय. अगदी सुरेख चेंडू होता. जतीन असेल गोलंदाजी मार करून स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक एंड वरती आलाय नक्कीच तेजस चावला. तेजस चावल्यासाठी इथे कॅश प्राइज ऑन आहे. नक्कीच जर षटकार आला तर 500 रुपये आपल्या खिशामध्ये तो घेऊन जाऊ शकतो. पाहूया कशा प्रकारे ते मॅचला रोमांच येणार का पाहूया. या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गेले. त्यानंतर हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार. पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका एक सिंगल भेटेल. त्यानंतर रनिंग बिटवीनचं ताळमेल याचा डिक्लरच्या स्वरूपामध्ये एकच धाव जोडली जाईल. नक्कीच खोकले परिवार तर्फे तेजस चाहवाल्यासाठी नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला मिस झालाय. रडार मध्ये चेंडू आला नव्हता. प्रॉपर टायमिंग झाली नव्हती आणि अगदी बॉल मिस झालाय. तिथे डॉट बॉल पाहायला गावेल. प्रॉपर फटका बसला असता तर अगदी चेंडू अखंड पहिला डी पाहायला गावला असता. परंतु इथे थोडासा कमी पडलाय. समीकरण बदलत चाललंय. चेंडू असतील तब्बल 9 आणि धावा पाहिजे असतील तब्बल 12. 9 ला 12. नऊ बॉल 12. काय होणार इथे भावा. इथे हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. एकदा पूर्ण दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेल. मिसफिल्ड पाहायला गावली आणि अगदी त्यामध्ये 2 धावा इथे खर्च केले जात आहेत. मिसफिल्ड थोडस महागडे ठरू शकते इथे. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 8 चेंडू आणि तब्बल 10 धाव्यांची इथे गरज आहे. 8 चेंडू 10 धावा. काय होणार भावा. हाई वोल्टेज मैच है. जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी. कुछ पल बाद कदमों में मंजिल भी होगी. ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या प्रयत्नांना यश येणार का या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या वतीने. अजूनही हाय व्होल्टेज मॅच चालू आपल्याला पाहायला गावेल. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे परंतु रनिंग बिटवीनचं ताळमेल पाहूया. डॉट बॉल पाहायला गावलाय. नक्कीच म्हटलं जातं ना सक्सेस इज अ नॉट फायनल फेलियर. इट्स अ नॉट अ फॅटल. इट्स द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट. हॅलो. नक्कीच याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यावेळेला पुढचा चेंडू सुंदर फटका सजवलाय. फील्ड केला जातोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल तैनात. थोडस गडबडताना पाहायला गवलंय आणि ते मात्र नक्कीच पुन्हा एकदा रनिंग बिटवीनचा ताळमेल आपल्याला पाहायला गावेल. समीकरण उरलंय. 6 चेंडू आणि तब्बल 9 धावांची ते गरज आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ इथे समाप्त होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचेल तब्बल. हॅलो. पुढच्या मॅच साठी डोंगरी गल्ली आणि मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबने तयार राहायचंय.
यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब आणि मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तेजस चहावाल्यासाठी नक्कीच कॅश प्राइज अजूनही ऑन आहे. प्रत्येक षटकारासाठी खोकले परिवारच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन आहे. तर कॅश प्राइजचा मानकरी ठरणार का तेजस चहावाला? यावलेला गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय. वैतिकोड्यातलं पहिलं आहे आणि संघाच्या वतीनं अंतिम षटक घेऊन सतीश आलाय. हानामारीचं षटक आहे. 6 चेंडू आणि तब्बल 9 धाव्यांची ते गरज. यावेळेला पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. दबाव निर्माण झालाय. प्रेशर आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे आणि त्या दबावावरती कोणता प्रभाव काढला जाणार का पाहूया. यावलेला पुढचा चेंडू सुरेख चेंडू. फटका सजवायचा असेल रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. थ्रो केला जातोय. थोडासा इथे डिले झालाय. थोडासा डिले आणि ते मात्र नक्कीच विकेटचं पतन आहे. विकेटचं पतन आहे. डगआउट मध्ये परतेल फलंदाज केतन पाटील. आणि यावेळेला पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जाईल. सुंदर फटका आहे. स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. किती धावा ते खर्च केले जातील. पुन्हा एकदा रनिंग बिटवीनचा ताळमेळ. फलंदाज मला वाटतं पुन्हा एकदा बाद होईल. यस फलंदाज बाद झालाय. जयेश धाकले ते बॅक टू द पवेलियन. OUT आउट. नवीन फलंदाज विशाल आलाय. आता मात्र समीकरण उरलंय. 4 चेंडू आणि 7 धाव्यांची ते गरज आहे. 4 वरती 7 काय होणार ते मात्र या येणाऱ्या खेळामध्ये आपल्याला लगेचच पाहायला गावेल. 4 चेंडू 7 धावांची ते गरज आहे. काय होणार काय बिघडणार. हाय व्होल्टेज मॅच आहे. हाताची 5 बोट एकत्रित केल्यानंतर एक मूठ तयार होते. आता पाहूया हा सामना कोणता संघ इथे मुठीमध्ये घेणार. 4 चेंडू 7 धावा. उडवलाय चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली. सरळ होतोय विकेट. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. OUT आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला गावेल. कल्पेश आलाय आणि अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला गावते. नक्कीच सतीशच्या माध्यमातून तब्बल डिफेंड करायचा केला जातोय विचार. जर पाहायला गेलं तर 6 चेंडूंवरती तब्बल 9 धाव्यांची गरज होती. आता समीकरण चेंज झालंय. आता मात्र चेंडू असतील तब्बल 3 आणि धावा पाहिजे असतील तब्बल
3 चेंडू 7 धावा. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे, वेगवान गतीचा चेंडू, प्रॉपर यॉर्कर, पुन्हा एकदा धमाका केलाय. पंचांचा सिग्नल, वाईड बॉल. और इस बार धमाका जले पे नमक छिड़क दिया है. फलंदाज बैक टू द पवेलियन. विशाल. नवीन फलंदाज जिग्नेश आलाय स्ट्राइक एंड वरती. संघाचा कर्णधार इथे नक्कीच मैदानामध्ये आलाय. आणि यानंतर सुंदर फटका सजवायचा केला होता. विचार किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. एक सिंगल जोडली जाईल. समीकरण बदलत चाललंय. 2 चेंडूंवरती मला वाटतं आता 2 चेंडू आणि 5 धाव्यांची ते गरज आहे. मॅच अजूनही आहे या दोन्ही संघाच्या हातामध्ये. कोण जिंकणार कोण पराभव होणार पाहूया. यावेळेला सुरेख चेंडू आहे. हातामध्ये खेळलेला हा चेंडू स्वतः फॉलो थ्रो केलाय. आता मात्र समीकरण बदलत चाललंय. 1 चेंडू आणि 5 धाव्याची ते गरज आहे. यावेळेला चमत्कार घडेल तर मोठा फटका येईल. चमत्कार घडवावा लागेल. एका चेंडूवरती तब्बल 5 धाव्याची इथे गरज आहे. मोठा फटका इथे खेळावा लागेल. जर मॅच विजयी करायची असेल तर ते मोठा फटका खेळावा लागेल. 1 चेंडू 5 धावा. काय होणार इथे भावा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न अप्रतिम, अफलातून गोलंदाजी सतीश ने केली कमाल. मॅच मध्ये आली धमाल आणि यस शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच गेली. कम ऑन डीजे. विजय संघ झालाय बाजार गल्ली संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. डोंगरी गल्ली आणि मांडवी गल्लीच्या संघाने विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर आपला स्क्वॉड तयार करावा. कृपया प्रॅक्टिस करू नये. गणेश गुटली कुठे असतील त्याने पॅव्हेलियनशी संपर्क साधावा. गणेश गुटली.
वासुदेव भांजी, हॅलो 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 डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब आणि बाजारगडी स्पोर्ट्स क्लब प्रॅक्टिस करू नये प्लीज प्लीज प्लीज. डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लबला विनंती आहे, प्रॅक्टिस करू नये. अजून दोन मॅच आहेत. हॅलो बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब, मांडवी गल्ली स्पोर्ट्स क्लबने फिल्डिंगला उतरावं. यश चहावाला आणि तेजस चहावाला प्लीज आणि स्टेजवर या. कारण तुम्ही मला गणेश गुटली थर्ड अंपायर साठी तरी यावे. गणेश गुटली आम्हाला दिसत आहे तुम्ही. अच्छा यश चहावाला तुम्ही सिक्सर मारली, थर्ड अंपायर साठी तरी यावे. शिवसेना शाखा 59